नमस्कार. स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये. आज मी पौष्टिक असा पालक पराठा बनवणार आहे. बऱ्याच वेळा घरातल्या मोठ्यांना आणि लहान मुलांना पण पालक भाजी आवडत नाही आणि पालक ही खूप पौष्टिक आहे शरीरासाठी. तर आज आपण पालक भाजीऐवजी पालकचे पराठे बनवणार आहोत. बनवायला अतिशय सोपे आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर हिवाळ्यामध्ये सर्वच भाजीपाला छान हिरवागार येतो. तर या ठिकाणी पालक देखील मस्त अशी हिरवीगार आहे. ही मी स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर बघू शकता छान हिरवीगार पालक आहे. तर आता आपण ही पालक कट करून घेऊयात. अशा पद्धतीने थोडीशी मोठी जरी कट केली तरी चालते. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. आता आपल्याला हे बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. आता ह्यामध्येच मी कढीपत्त्याचे पाने टाकते. कढीपत्त्यामुळे ह्या पराठ्याला खूप छान चव येते. तर अशा पद्धतीने मी हे कढीपत्त्याचे पाने टाकलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. अद्रकचा 1 तुकडा टाकून घेऊयात आणि इथे भरपूर असा लसूण टाकलेला आहे. मी यामध्ये 1 मोठा कट केलेला कांदा टाकून घेऊयात. जिरे देखील टाकलेले आहेत. आता हे सर्व एकत्रच आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता पाणी अजिबात यामध्ये मी टाकलेलं नाही. तर अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये आता आपण पालक आणि त्याबरोबर जे साहित्य आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते या पिठामध्ये टाकून घेऊयात. एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. 1 चमचा ओवा टाकून घेते मी या ठिकाणी. हळद टाकून घेऊयात. अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आणि या ठिकाणी मी इथे थोडेसे तिळ देखील टाकत आहे. तिळ ऑप्शनल आहेत. जर टाकायचे नसतील तर नाही टाकले तरी चालतील. आणि थोडंसं तिखट जर जास्त आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही लाल तिखट देखील टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. या ठिकाणी मी परत इथे 1 पळी तेल टाकलेलं आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी मस्त असं हे आपण ज्या पद्धतीने पोळीला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने चपाती लाटून घेतो आपण त्याच पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता ह्या पराठ्यावरती मी तुपाचा वापर करत आहे. इथे तर तूप लावून घेते. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. तर अशा पद्धतीने तूप लावून याला फोल्ड केलेलं आहे. आता खाली थोडंसं पीठ लावून घेऊयात, पांढरं पीठ, आणि याला लाटून घेऊयात. चपाती ज्या पद्धतीने लाटतो त्याच पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. बघू शकता पोळपाटाला अजिबात हा चिटकलेला नाही. तर बघू शकता मी जास्त जाड नाही, थोडासा पातळच असा लाटून घेतलेला आहे पराठा. आता तवा गॅसवरती ठेवला होता तर तवा तापलेला आहे. त्यावरती तूप लावलेलं आहे. तर आता पराठा टाकून घ्यायचा आहे आणि छान असा भाजून घ्यायचा आहे. तुपाऐवजी तेलाचा देखील या ठिकाणी सुद्धा वापर करू शकता. तर पलटून घेतला मी पराठा. दोन्ही साईडने छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडने तूप लावून घेऊयात. दोन्ही साईडने छान तूप लावून घ्यायचं आहे. तुपामुळे छान पराठा भाजला जातो आणि खायला देखील छान टेस्टी लागतो. तर दोन्ही साईडने मस्त असा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान इथे पराठा हा भाजलेला आहे. तर हा पराठा मी काढून घेते आणि लगेचच दुसरा देखील पराठा बनवून घेते. तर पहा छान पराठा तयार झालेला आहे. तर दुसरा देखील पराठा याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईड छान भाजल्याच्या नंतर याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असा हा पराठा फुगलेला आहे. दिसायला देखील मस्त हिरवा रंग आलेला आहे याला. तर पहा छान पराठा, पौष्टिक असा हा पराठा तयार झालेला आहे. छान हेल्दी पराठे तयार झाले आहेत. या ठिकाणी दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत हे पराठे खाऊ शकतो आपण. लहान मुलं पालक भाजी खायचा कंटाळा करतात. अशावेळी हे पालक पराठे आपण बनवून देऊ शकतो आणि डब्याला देखील हे असे पालक पराठे आपण बनवून देऊ शकतो. तर बघू शकता हा देखील पराठा तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने सर्व पराठे तयार करून घ्यायचे आहेत. पहा दोन्ही साईड मस्त मोकळ्या झालेल्या आहेत पराठ्याच्या. आणि तर तुम्ही असे पालक पराठे, हेल्दी पालक पराठे नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.